धन्यवाद। तर या ठिकाणी बघा काही कारणास्तव वेळेवर संघ उपस्थित झाला नाहीये वलप। तर चला दोन्ही अंपायर्स लगेच आपण आपली पोझिशन घ्या, फिल्डिंग लावून घ्या। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना रंगतोय। श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय या ठिकाणी या जय अंबिका नागझरी संघ। या दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा। आणि पहिला सामना सुरू होईल आणि पहिलं षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाईल नागझरी संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानामध्ये वलप संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, कारण स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण वेळेवरती उपस्थित राहणं हे खूप गरजेचं आहे। गोलंदाज बंटी मात्रे पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल। सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवावी वलप संघ। तर आयोजन कमिटीचा या ठिकाणी निर्णय येतोय की वलप संघाला 2 धावांची पॅनल्टी। जर तुम्ही आणखीन उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टी मध्ये आणखी धावा मोजाव्या लागतील, याकडे लक्ष असू द्या। 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे वलप संघाला, कारण डिसिप्लिन शिस्त खूप महत्त्वाचे आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संघ वेळेवरती उपस्थित झाला नाही। नागझरी संघ 1 तास अगोदर या स्पर्धेमध्ये उपस्थित लाभलाय। त्या नागझरी संघाचं सहर्ष स्वागत। सलामीचा षटक आपल्याला पाहायला मिळेल, सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाहायला मिळेल। एक चांगली स्पर्धा। आणि ज्यावेळी संदेश शेळके आपण पाहिलं 12 संघाचा लॉर्ड्सचा परफेक्ट 8:30 8:40 पहिला चेंडू फेकला जायचा, म्हणजे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं। आज मात्र वलप संघ उशिराने पोहोचल्यानंतर पॅनल्टी देखील देण्यात आली आहे। एक चांगली नियमावली आपल्याला पाहायला मिळते आमदार चषकामध्ये। आणि ही स्पर्धा का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रायगडमध्ये या स्पर्धेचा बोलबाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय, याचं एक उत्तम उदाहरण देखील पाहायला मिळालंय। 5 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज वापरणे ही एक चांगली संकल्पना। अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 5 षटकांसाठी 5 गोलंदाज, म्हणून या ठिकाणी एक चांगला बेनिफिट असणार आहे, कारण एक गोलंदाज 2 षटक एक्स्ट्रा फेकेल, 1 षटक एक्स्ट्रा फेकेल,
म्हणजे त्या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी असणारे संघाला विनय गामण एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या जोडीला असेल विघ्नेश म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये विनय गावंड एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा हा खेळाडू आज कशा प्रकारे खेळ करेल कारण तर दीपक हरिभक्त परायण अर्थातच धनाजी बुवा मस्कर त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आज त्यांचा वेगळा ड्रेस कोड खऱ्या अर्थानं पाहू शकाल. 7 दिवस 7 ड्रेस कोड त्यांचा तुम्ही पाहाल. मित्रांनो, महागुरु नेहमी सांगत असतात की होय हे वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी आमचा धनंजय बुवा सह्याद्रीचा धारकरी यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत लक्ष्मण बुवा फडके आणि बालराम बुवा फडके एवन जोडी क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे त्यांचंही सरचे स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहता आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दीपक. बंटी पहिल्या षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे नेरेपाडा गाव इन करून पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय की अवांतर धावेने संघाचं खातं खोललं गेलं 1 या धावानं. पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतिशय चांगली फलंदाजी आपण अनेक स्पर्धेमध्ये करणारा खेळाडू विनय, त्याच्या नावावरती 2 व्हीलर बाईक देखील आपण पाहिली. एक नामवंत खेळाडू पण तेवढीच चांगली कामगिरी बंटी मात्र कशा प्रकारे कमबॅक करेल. डावखोरे आताचा गोलंदाज आणि त्याच्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. बळ गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा. पहिल्या चेंडू अवांतर आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटकार. षटकार आलाय. 7 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये एनडी विभागातील एक उत्कृष्ट अपडेटर, एक उत्कृष्ट गुणलेखन अर्थात बबली प्रफुल्ल पाटील कोपरोली एक चांगलं योगदान ज्याचं नेहमीच या स्पर्धेला लाभतंय. साई प्रेसच्या माध्यमातून लाईव्ह सामना पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडू अवांतर त्यानंतर आज षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे कमबॅक करेल हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. फटका अगदी ताकद आणि त्यामध्ये टायमिंग देखील अचूक पाहिला बबली आणि त्यानंतर हा षटकार पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट. गोलंदाज पुन्हा एकदा आपला एंड बदलेल. गोलंदाजी मार्कवर असेल. डावखुऱ्याचा गोलंदाज लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. पहिल्या षटक मार्गाचं असताना P1च्या षटकामध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू त्यानंतर एक अवांतर. टोटल 3 चेंडू फेकले गेलेत आणि धावसंख्या जर पाहिली 8 धावा. चांगली सुरुवात. ज्या सुरुवातीची गरज होती वल्लभ संघाला ती सुरुवात करून देत असताना फलंदाज विनय गावण त्याला साथ देतोय. नौका खेळाडू पहिल्यांदा स्ट्राईकवरती खेळेल. पंचांकडून घाट घेईल विघ्नेश मात्रे. ही जोडी मैदानामध्ये सलामीची जोडी ही खूप महत्त्वाची असते प्रत्येक संघाची. कशा प्रकारे सुरुवात करून देईल पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनयनं चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. हा चेंडू लेदरचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण डीप लॉंगॉनचा त्या ठिकाणी या चेंडूवरती जाईल. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. 5 षटकांचा सामना आहे. वल्लभ संघाच्या संघनायकाने सांगितलं की किमान आम्ही 55 ते 60 या धावसंख्येमध्ये मजल मारू. त्याच दिशेने वाटचाल करीत असताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल 10 धावसंख्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजा झुवलून चेंडू जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. पहिले षटक मार्गस्थ असताना 11 धावा धावफलकावरती. उजवा हाताचा फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये खेळत असतोय त्यावेळी गोलंदाजाला वारंवार आपल्या लाईन आणि लेंथमध्ये चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करावा लागतोय आणि पंचांची देखील आपल्याला दमछाक पाहायला मिळते मैदानावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. फलंदाज बाद. 11 या धावसंख्येवरती विनय गावण बाद होऊन माघारी परततोय. सांघिक धावसंख्या पाहिली 11. एक फलंदाज माघारी.
फलंदाज बाद झाला विनय. त्यानंतर आणखी एक श्री गणेश वल्लभ संघामधील नाव निर्भय पाटील, एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, ज्याची गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. पण यावेळेस हा खेळाडू अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारत असताना आपल्या संघासाठी रणनीती जर पाहिली, डावखुरी हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये प्राचान्यकरण केले. एक चांगली रणनीती आखली गेली श्री गणेश वल्लभ संघानं. नागझरी संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू अवांतर, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. डिफेन्सिव्ह क्रिकेट, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. एक धाव पूर्ण होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय की पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. 1 बाद 12 ही धावसंख्या श्री गणेश वल्लभ संघाची. सपनानं आईलाई शिडीचा साई बोलवणार केलंय येवाला. सपनानं आईलाई शिर्डीचं साई बोलवणार केलंय येवाला. तुझ्या नावाची गोडी लागली बाबा मी येतावर शिर्डीला. 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 गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक कोडले पहिले सांगवीकडे दुसरे डक फेकण्यासाठी सज्ज असणारे रोशन. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. सुरुवात खूप चांगली झाली आहे. रोशन मात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निर्भयनं पहिल्या चेंडूमध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवलंय आणि हलक्या हाताने फक्त दिशा देऊन 1 धाव मिळवली आपल्या संघासाठी. पुढल्या षटकामध्ये रोशन म्हात्रे कशा प्रकारे कामगिरी करेल. एक चांगली गोलंदाजी. हा फुलटा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आला नाही. पंचांकडे आशेभूत नजरेने पाहत राहिला होता. निर्भयला असं वाटलं होतं की या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघानं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. आणि प्रत्येक संघासाठी जर आपण पाहिलं रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी असेल. हा चेंडू जर आपण पाहतोय अतिशय चांगल्या दर्जाची पंचांची भूमिका देखील मैदानामध्ये राहिली गेली आहे. आणि चेंडू असेल नो चेंडू. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटच्या चेंडूमध्ये किती धावा जमावेल, कारण हा चेंडू होता कमरेच्या वर ज्याची उंची होती आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं आपला रिव्ह्यू गमावलाय. एक चांगला निर्णय या ठिकाणी. पंचांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू आणि फलंदाजाला पाहिलं तर फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू जे पहिलं षटक फेकलं गेलं बंटी म्हात्रेनं, त्यानंतर देखील पहिल्या चेंडू अवांतर फेकला गेलाय. रोशन म्हात्रेनं देखील पहिल्या चेंडू नो चेंडू फेकला गेलाय. म्हणजे दोन्ही गोलंदाजांना पहिल्या चेंडू अवांतर स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या संघासाठी. पण येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी असेल. लेट कटचा प्रयत्न करण्याचा चेंडू प्रयत्न, तो चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय. आणि या ठिकाणी फलंदाज जर पाहिला निर्भय पाटील थोडासा बॅकफुटला जाऊन स्पंज करण्याचा प्रयत्न करतोय. कव्हर आणि पॉईंटच्या मधून गलीमधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश आलं नाही. हा चेंडू जाईल निर्धाव. क्षेत्ररक्षण वीर रचना पाहिली. डीप लॉंग ऑफला, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑनला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहायला मिळतील. एक अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर मोठ्या धावसंख्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाला. तत्पूर्वी संधी होते 1 धाव घेण्याची. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय. धावफलकाचा विचार केला 31 धावा 14 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा प्रारंभ जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 12. या षटकाचा विचार केला तर 2-3 चेंडू फेकले, ज्यामध्ये एक अवांतर चेंडू. धावफलकावर धावा लागल्या 14. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु फलंदाज विघ्नेश हा खेळाडू स्ट्राईकवरती असेल. त्याच्या बॅटमधून धावा आल्या. 2 चेंडू सामना केलाय. 3 धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतील का, नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. हळूवारपणे धावसफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती.
प्रत्येक चेंडूवरती दमछक आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर आपण पाहिला नाणेफेक जिंकली नागझरी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली आहे तो श्री गणेश वल्लभ संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना 1-15 ही धावसंख्या पाहायला मिळाली. गोलंदाज रोशन मात्रे या षटकामधील पुढले चेंडू कोपरोली गाव इन करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे. एक चांगली कामगिरी राहिली. स्लोवर चेंडू लोअर फुल टॉस मिडविकेटचा क्षेत्ररक्षकानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एक रिस्की धाव घेत असताना पंच आमच्याकडे वळतील आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतील आणि साईप्रीजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिले जाईल की फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही, कारण डिसिजन एकदम क्लोज आहे. त्यामुळे पंचांनी देखील रेफर केलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यासाठी क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षण आणि फेके देखील अचूक पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी बाद असेल की क्रीजमध्ये पोहोचला आहे हे या ठिकाणी पाहिले जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. एक चांगली क्वालिटी आणि चांगली क्लॅरिटी साईप्रीजच्या माध्यमातून आपण पाहिले. सलग या स्पर्धेला ज्याचं योगदान लाभलंय आणि फलंदाज जर आपण पाहतोय दोन्ही खेळाडू मध्ये जी असलेली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं आपण पाहिलं. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाज पाहिले जाईल क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. फेकी देखील तेवढीच अचूक पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा चेंडूवरती फलंदाज बाद आहे की नाही हे रिव्ह्यू सिस्टीममध्ये पाहण्यात येत आहे, कारण डिसिजन अगदी क्लोज आहे. त्यामुळे हे डिसिजन देत असताना आमच्या आयोजकांना आणि तिसऱ्या पंचांना देखील कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही या दृष्टीने आमचे आयोजक रोहित पाटील असतील, नितीन पाटील असतील, रोशन शेठ पाटील असतील यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सर्वात एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात येईल. आणि जर खेळाडू जर पाहिला तर सुनील तांडेल आपण या जरा. निर्णय अतिशय क्लोज आहे. तिसऱ्या पंचांची मदत आमच्या सुनील तांडेल सर येथील मैदानामध्ये, कारण निर्णय जर पाहिलं तर अगदी जवळ निर्णय. जे आमचे तिसरे पंच सांडे पालकर आहेत थोडेसे उशिराने या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती पाहिली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी निर्णय घेत असताना पंच देखील निर्णय खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं आणि ते या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. अगदी अचूक माहिती अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगल्या दर्जाचं फेकी आणि तेवढेच चांगले एसटी रक्षणाची गेलेली कामगिरी आपण गोलंदाजी पाहिली. आणि त्यानंतर अचूक निर्णय या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. धगधग 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 दोन्ही संघाच्या हृदयामध्ये चालू आहे. फलंदाज विचार करीत असेल मी पोहोचलोय, क्षेत्ररक्षण करणारा संघ विचार करीत असेल की फलंदाज बाद आहे, पण निर्णय तुमच्यापर्यंत जी टेक्निक आहे साईप्रीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत देण्यात येईल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. अतिशय चांगला सामना आणि पंचांचा इशारा येतोय की फलंदाज हा क्रीजमध्ये पोहोचलाय, नॉट आउट. कारण ज्यावेळी बेल्स उडाली नव्हती फलंदाज क्रीजमध्ये गेलाय, कारण एका धावेने संघ धावून पोहोचलाय 16 या आकड्यावरती. दुसरे मार्गस्थ असताना एक आत्मघाती धाव घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फलंदाजानं, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय. रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर पुढल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे. समोर फलंदाज विघ्नेश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न
फलंदाज बाद होईल. दुसऱ्या क्रमांकाचा 16 या धावसंख्येवरती विघ्नेश म्हात्रे. साई बाबा मी दर्शन येईन रे साई बाबा मी दर्शन येईन रे ओढ भेटीची लागली मला वार तो गुरुवार ओढ भेटीची लागली मला वार तो गुरुवार ओढ भेटीची लागली मला वार तो गुरुवार ओढ भेटीची लागली मला वार तो गुरुवार. दोन फलंदाज माघारी 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. रोशन म्हात्रेने फेकलेले षटक, ज्यामध्ये पहिला चेंडू बिमर फेकला होता, 9 चेंडू फेकला होता. त्यानंतर एक चांगली कामगिरी, धावा खर्च केल्या गेल्या फक्त 4 आणि महत्त्वपूर्ण एक सफलता. गोलंदाजी मार्कवर येतोय बंटी म्हात्रे, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. 12 धावा आणि एक फलंदाज बाद केलं होतं. तोच गोलंदाज मार्कवर येतोय. खरं रणनीती आखले पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा 8.00च्या सरासरी धावा जमवल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज देखील मैदानातून बाहेर काढण्यामध्ये यश आले नागझरी संघाला. तिसऱ्या षटकामध्ये बंटी म्हात्रे कशा प्रकारे कामगिरी करेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचांचा बोर्ड आकाशामध्ये, फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपामध्ये तिसरा आदरा मिळतोय श्री गणेश वल्लभ संघाला. अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. कारण नक्कीच आपण पाहिलं रोशन दादा पाटीलच्या नावात दम काय, तर कारण स्पर्धा 7 दिवस भरवणं आणि यशस्वीरित्या पार करणं हे रोशन पाटील यांचं एक चांगलं आयोजन आणि नियोजन दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतंय. 8 वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि 2 व्हीलर मालिकावीरासाठी ABC गटासाठी एक 2 व्हीलर बाईक आणि पुढल्या गटासाठी देखील एक बाईक, एक चांगली संकल्पना. 2 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज बंटी कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. संगणक मैदानामध्ये जातोय प्रतीक म्हात्रे, 5व्या क्रमांकाचा हा फलंदाज संघाचा संगणक, ज्याने सांगितलं होतं की नाणेफेक जिंकल्यानंतर माझ्यावरती देखील फलंदाजी करण्याची जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळ करावा लागेल. इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल वेगानं सीमा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद नितिन. तो इसी बीच इस आमदार ट्रॉफी में जिनका शुभागमन हो चुका है दोस्तों, आमदार चषक 2012 में सैयद जी अकबर साहब इनका शुभागमन हो चुका है, तो उनसे गुजारिश करता 2023 आमदार ट्रॉफी में आपका स्वागत है. हिंदुस्तान के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज इनके प्रतिमा को नमन करते हुए आज के टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर सैयद अकबर साहब इनका आमदार चषक 2023 में हम अजीबो शान शौकत से उनका स्वागत करते हैं. ज्येष्ठ पत्रकार भी है, समाज के दृष्टिकोण से निश्चित तौर पर एक अच्छा योगदान, दमदार योगदान जिनका रहा है, वो सम्माननीय सैयद अकबर साहब इनका शुभागमन हो चुका है. आमदार ट्रॉफी 2023 12 किंग रोशन शेठ पाटिल इनकी ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत. आइए मंच पर, आपका स्वागत है. चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये, वेगानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचेल. तत्पूर्वी संधी होती आणि धावा पूर्ण केल्या गेल्या ह्या चेंडूवरती. 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 फलंदाजामध्ये एक अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हा षटक देखील अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला जातोय नागझरी संघाच्या माध्यमातून. 3ऱ्या षटकामध्ये 23 धावा, महत्वपूर्ण 3 फलंदाज माघारी. टॉप ऑर्डर माघारी परतल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल श्री गणेश वल्लभ संघाला. खोदून काढल्या चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल क्षेत्ररक्षण तैनात, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, चौकार. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती देव येतो
तर बलप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय भोलनाथ पाटील साहेब जर आले असतील, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर रोहित पाटील या स्पर्धेचे आयोजक आपल्याला व्यासपीठावरती इथे आमंत्रित करतायत. तर व्यासपीठावर ज्यांचं नुकतं आगमन झालंय ते अर्थातच सय्यदजी अकबर साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर ड्रिंक्स जाईल मैदानात. नेक्स्ट मॅच असेल बघा, दोन्ही टीमचे कर्णधार गावदेवी पेठ आणि चैतन्येश्वर 11 खुटारी, दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. याच्या अगोदर बलप संघ थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली गेली. कदाचित पुढचा जर दोन्ही संघ वेळेवर उपस्थित झाले नाहीत तर एक षटक कपात केली जाईल याची नोंद घ्या. आणि जर एक संघनायक उपस्थित असेल दुसरा नसेल तर त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. असली पहचान त्याची तलवार आहे निशान. बाबा ग्रुपची असली पहचान त्याची तलवार आहे निशान. आहे बाबा ग्रुपची शान धनंजय पाटील नेता महान. आहे कोपरोली गावची शान धनंजय पाटील नेता महान. नक्कीच आपण पाहिलं धनंजयदा पाटील बाबा तलवार ज्यांची प्रसिद्ध आपण पाहिली आणि अनेक सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेसाठी देखील मोलाचं योगदान ज्यांचं आणि लाभलंय. त्याच्यानंतर दीपक गावदेवी क्रिकेट मंगेशप्रती कोपरोली संघासाठी नेहमी दमदार योगदान देणारे आमचे सुप्रसिद्ध गोल्डन मॅन संतोष शेठ मस्कर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय ते सय्यद अकबर साहेब, अर्थातच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आणि संपादक देखील आहेत कोकण डायरी, माजी अध्यक्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि माजी अध्यक्ष अर्थातच क्रियाशील प्रेस क्लब. तर त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. योगेश म्हात्रे नौका गोलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल. फेकण्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. जर विचार केला संघनायकाचा, जो संघनायक प्रतीक म्हात्रे फलंदाजी करतोय, बॅकफुटला जाऊन पॉईंट आणि कव्हरमधून चेंडू स्पंज करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनेक मान्यवरांची उपस्थित देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू मिडल होत नाही आणि परिणाम एक धाव पूर्ण, दुसरी आणि 2 फलंदाज वेगाने सरसावतील आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 11, म्हणजे 27 धावा आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळतील 2. 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुढील संघाने देखील त्वरित सज्ज राहायचे. हे सत्र समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, चांगलं व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण योगेश मात्रे जाणतोय की प्रत्येक चेंडू 6 चेंडू आपल्याकडे असतात गोलंदाजी करत असताना, त्यामध्ये 6च्या 6 चेंडू वेगळे फेकण्याची किमया माझ्यामध्ये आहे आणि ते मैदानावरती दाखवत असताना क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉलला चेंडू फेकलाय. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी 2 फलंदाज वेगाने सरसावतील. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. 1 धाव खूप महत्वाची असेल या दोन्ही फलंदाजांना, दोन्ही संघाच्या दृष्टीनं. पण त्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे तो श्री गणेश वल्लभ संघ. 4थं षटक मार्गस्थ जाताना धावा फलकावरती जमवल्यात 31. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नागझरी संघाची. मॅचची कडा, छत्र चेंडू खाली, फलंदाज बाद संघनायक. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करी तो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. 4 फलंदाज माघारी, 31 धावा धावफलकावरती. श्री गणेश वल्लभ संघाची धावसंख्या आपण पाहिली. नौका खेळाडू मैदानावर प्रथमेश पाटील 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. तर बबली आपण पाहिला एकही फलंदाज चांगली भागीदारी करू शकला नाही.
हा चेंडू शॉर्ट पिच सरळ बॅटने खेळला डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय क्षेत्रक्षण वेगाने चेंडूवरती आलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी देखील वेगाने आपण पाहिली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती 4 षटकांचा खेळ समाप्त होईल 8.00च्या सरासरीनं धावा जमवल्या गेल्यात 32. तर धन्यवाद दीपक. या ठिकाणी या स्पर्धेचा विचार केलात तर पार्थ चषकाचे यशस्वी आयोजक विजेंद्र अर्थातच गोट्याबाई खातापेता ग्रुपचे अध्यक्ष यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही नाईटची स्पर्धा पार्थ चषक नाबा या ठिकाणी पाहिलीत. अर्थातच त्या तब्बल स्पर्धेमध्ये 10 लाखाहून अधिक खर्च आणि दमदार एंट्र्या तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. ते विजेंद्रबाई पाटील यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे सन्मान केला जाईल मित्रांनो. अर्थातच असं म्हटलं जातं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, वो राम का प्रसाद भी खाता है, रहीम की खीर भी खाता है, तो फिर तुम्हारे हमारे बीच में मजहब कैसा. एक दूसरे का भाईचारा का संदेश देते हुए जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को बिल्कुल 5,000 रुपए की नगद राशि दी गई है, वो सैयद अकबर साहब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, संपादक कोकण डायरी, पत्रकार, माजी अध्यक्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिति और माजी अध्यक्ष क्रियाशील प्रेस व इनके माध्यम से इस टूर्नामेंट को 5,000 रुपये का इनाम दिया गया है. तो उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल कुणाल म्हात्रे. हा चेंडू हवण्यात एका धाव चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला नाही. चेंडू स्लोवर फेकला होता. या चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल श्री गणेश वल्लभ संघाला. चांगली गोलंदाजी प्रभूल आपण पाहिली. तर नागझरी संघाने सांगितलं होतं की 40 ते 45 धावसंख्येमध्ये या संघाला रोखू आणि ते रोखण्यामध्ये देखील यश लाभलंय. 32 धावा धावफलकावरती 4.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पहिले सत्र समाप्त होण्यासाठी जवळ पोहोचलाय. त्रिफलाची क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली 32 या आकड्यावरती 5 फलंदाज माघारी. आदित्य पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. एक चांगली गोलंदाजी वल्लभ जर आपण पाहिला आणि नागझरी एक जवळची गावं आपल्याला म्हणावी लागेल. MIDC विभागामधील ही गावं आणि त्यानंतर हा संघ देखील चांगली कामगिरी करतोय. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी 4ही गोलंदाज कौतुक करावं लागेल, ज्यामध्ये बंटी म्हात्रे असेल, रोशन असेल, योगेश आणि त्यानंतर कुणालने देखील एक पहिल्या चेंडू अवांतर फेकला गेलाय. म्हणजे 3 गोलंदाजा विचार केला, ज्यामध्ये अवांतर चेंडून फेकी गेली आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक देखील पाहायला मिळाला. ऑफस्टिकवरती चेंडू फेकणं वेगानं ही असा की गोलंदाजी ओळख कुणाल म्हात्रे गोलंदाजी करीत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावर. संदेश एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली. काल 48 धावा देखील 45 धावा देखील या मैदानावरती वाचवल्या गेल्यात. एक चांगला इतिहास या खेळपट्टीचा आपण पाहिलाय. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही. रिक्स उठवली. फलंदाज बाद. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार थँक्यू डीजे. चला सेकंड मॅच विनंती असेल गावदेवी क्रिकेट संघ पेट आणि त्यांना फाईट करेल तो अर्थातच चैतन्येश्वरी 11 खुटारी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. बुर्दुल क्रिकेट संघाचे दमदार क्रिकेटर प्रवीण म्हात्रे यांच्या वतीनं जय अंबिका नागझरी क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि मोतीराम भोईर ना दांडाना शेंडा म्हणजे मोतीराम भोईर डायरेक्ट बुंदा यांच्या वतीनं देखील नागझरी क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच, कारण अनेक वर्ष क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळला जातोय. मोतीराम भोईर आपण पाहिलं वाकलन संघाची ओळख, क्रिकेटच्या अनेक मैदान गाजवणारे गोलंदाज, यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. धावसंख्या जर पाहिली 33 धावा. महत्त्वपूर्ण षटक फेकत असताना स्लॉगवरच्या षटकामध्ये नेहमीच आपण धावा येताना पाहिल्यात, परंतु या ठिकाणी पूर्णपणे धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलंय. कट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चेंडू जाईल निर्धाव. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली 4.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सत्रामधील. आणि धावसंख्या जर पाहिली तर कमी धावा जमवल्या गेल्यात. 33 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. कुणाल म्हात्रे गोलंदाजी
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय की षटक समाप्त, पहिलं सत्र होईल समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धावफलकाचा विचार केला 33 धावा आणि 6 फलंदाज माघारी. श्री गणेश वल्लभ संघाची धावसंख्या येणाऱ्या 5 षटकामध्ये कशा प्रकारे 34 धावा पार केल्या जातील. तर लाईनअप करून या दोन्ही टीम्स. आता मैदानात जात असताना विनंती असेल वल्लभ क्रिकेट संघाला की आपण लाईनअप करून मैदानात जा आणि नागझरी क्रिकेट संघ आपण लाईनअप करून मैदानातून बाहेर या. तर इथे सन्मान केला जाईल मित्रांनो. ज्या पद्धतीनं पत्रकार म्हटल्यानंतर समाजाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा हिस्सा म्हणून ओळखला जातो. आणि जर विचार केला साहेबांचा, जर आपण नेहमी म्हणतो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, वो राम का प्रसाद भी खाता है, रहीम की खीर भी खाता है, फिर तुम्हारे हमारे बीच में मजहब कैसा, हम सब एक भाई भाई है. आणि इथे सन्मान केला जाईल अर्थातच सय्यद अकबर साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, संपादक कोकण डायरी, माजी अध्यक्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि माजी अध्यक्ष क्रियाशील प्रेस यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमचे सुप्रसिद्ध गोल्डन मॅन संतोष शेठ मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील एक दमदार नेतृत्व अर्थातच सय्यदजी अकबर साहेब यांचा सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण करावा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5051 रुपयाची देणगी या आमदार चषकासाठी देण्यात आलेली आहे. ते सय्यदजी अकबर साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, संपादक कोकण डायरी, माजी अध्यक्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि माजी अध्यक्ष क्रियाशील प्रेस यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना धाव संख्या जमवली वल्लभ संघाने 33. 34 धावांचा पाठलाग करायचा होता नागझरी संघाला आणि 2 धावांची पॅनल्टी त्यामधून मायनस केली जाईल. म्हणजे धावा जमवायच्या 30 चेंडूमध्ये नागझरी संघाला 32. आणि पुढल्या सत्रासाठी आपण वळूया राष्ट्रीय भाषेमधील उत्कृष्ट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्याकडे. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण, रामशे ठाकूर साहेबाना आहे महाराष्ट्रात मान, आहे महाराष्ट्रात मान, आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण, रामशे ठाकूर साहेबाना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत ठाकूर, आपल्या पनवेलचे. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण, रामशे ठाकूर साहेबाना आहे महाराष्ट्रात मान, आहे महाराष्ट्रात मान, आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण, रामशे ठाकूर साहेबाना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांत ठाकूर, आपल्या पनवेल. धन्यवाद थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं विचार केला तर पनवेलचा विकास हाच माझा ध्यास, मग ग्रामीण असो शहरी असो, आणि सलग 3 वेळा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते अर्थातच प्रशांतदादा ठाकूर यांच्या कार्याचं गौरव गाणारी ही सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून ऐकलीत. त्याच्यानंतर रायगडचे भाग्य विधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं देखील गौरव गाणारं हे संगीत तुम्ही ऐकलं डीजे नितीन यांच्या माध्यमातून. आणि सलग 8वां वर्ष या स्पर्धेमध्ये आमदार चषकाचा थरार तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहता. गेम इज ऑन, चलते मुकाबले की तरफ. पहली गेंद बिल्कुल ऑफ साइड में शॉर्ट पॉइंट की तरफ खेला था, तब तक 1 रनों के साथ अपना खाता खोला बल्लेबाज ने. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. धन्यवाद. आज या ठिकाणी हबप गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्यातर्फे आयोजित आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांच्या
आमदार चषक आज या कोपरल्या ठिकाणी भरवण्यात आली आहे. याच्यामध्ये मला फार अभिमान वाटतो आहे की मी पण 2 वर्षापासून कोपरीकर झालो आहे. तुमच्या बाजूला राहिला आहे मी. कॉल्टास गार्डनमध्ये तिला चेअरमन पण आहे मी. आणि फार सुंदर असे तुम्ही इथं या ठिकाणी क्रिकेट मॅचेस भरले आहेत. मलासुद्धा पुढच्या वर्षी संधी द्या, त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा असेल. या ठिकाणी मी तुमच्या सगळ्या सहयोगांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तसेच आमचे संतोष मस्कर साहेब असतील, आमचे रोशन शेठ असतील, या सगळ्यांना माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने भरभरून शुभेच्छा. असंच क्रिकेट मॅचेस भरवत जा. त्या मॅचेसला आम्हीसुद्धा येऊन जाऊ. आमचा इथे खालीचा वाटा असेल. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बिल्कुल सैयद जी अकबर साहब, इनके अल्फाज आपने सुने जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को महत्वपूर्ण योगदान दिया. सर आपका स्वागत है. आपने आकर इस टूर्नामेंट की शान शोभा बढ़ाई तो निश्चित तौर पर आपको भी आप अगले कारकिर्द के लिए शुभकामनाएं जरूर देना चाहेंगे. तो रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर. पहला मुकाबला 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 34 का टारगेट है. शुरुआत लाजवाब गेंदबाज के द्वारा. शॉट पिच लाइन की बॉल थी. शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन ये कैच होना चाहिए था. मेरे ख्याल से कैच अगर पकड़ लेते तो दबाव जय अंबिका 11 नागजरी टीम के ऊपर जरूर बनाया जा सकता था, लेकिन वहां पर 1 ही रन मिलेगा. 1 रनों की मदद से जय अंबिका 11 नागजरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 34 रनों का लक्ष्य का पीछा करना है. पहले 2 पावर प्ले के ओवरों में इन्हें शानदार गेंदबाजी करना भी जरूरी होगा, लेकिन देखेंगे किस तरीके की गेंदबाजी होगी. जहां पर अब तक पहले सत्र में जबरदस्त गेंदबाजी. हाफ ट्रैकर बॉल, मौका बनेगा. इस बार खिलाड़ी गेंद के नीचे है, कोई गलती नहीं. भोलेनाथ पाटिल साहब सरपंच से इनके सुपुत्र गेंद के नीचे थे. मेरे ख्याल से अथर्व आदित्य, जिनके द्वारा यह जबरदस्त कैच पकड़ा गया और लगता हुआ जय अंबिका नागझरी 11 टीम को यह दूसरा करारा झटका. अहो रायगड सांगे आनंदाने शिवबाचे महते, माझ्या शिवबाचे महते. अहो जिजाऊचा तो पुत्र लाडका झाला छत्रपती. अहो जिजाऊचा तो पुत्र लाडका झाला छत्रपती. धन्यवाद डीजे. जय अंबिका 11 नागझरी टीम को लगता हुआ यह दूसरा करारा झटका. तो वाकड़ी ग्राम पंचायत के माजी उप सरपंच विनोद भूपी, जिनके माध्यम से बिल्कुल आप देख सकते हैं हमारे सैयद जी अकबर साहब इनके काफी करीबी दोस्त हैं, तो उनकी ओर से भी शुभकामना आ चुकी है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. गेंदबाज तैयार. फुल टॉस बॉल, बैक टू द बॉलर. ये गेंद खेली थी. कमाल का ओवर देखने को मिला और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद जय अंबिका 11 नागझरी टीम का स्कोर है 2 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 3. जीतने के लिए अब बात करेंगे आने वाली 24 गेंदें और 31 रनों की आवश्यकता. अरे पोंदरे आला यो कोपरुली वाला. अरे पोंदरे आला यो कोपरुली वाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. अक्षरोशन पाटील दादाच्या या नावात. धन्यवाद डीजे. देखिए 34 का टोटल टारगेट था, लेकिन 2 रनों की पेनल्टी भी मिली है सुबह के सत्र में जो लेट आई हुई टीम. तो टोटल 32 का ये टारगेट ध्यान में रखिए. स्क्रीन के ऊपर आपको 34 नजर आ रहा है, आपको 32 रन बनाने हैं. फिर भी आप यहाँ पर देखेंगे ये 2 रन जो है अब हम ऐड कर रहे हैं, यहाँ पर माइनस किए वहाँ पर. तो टोटल अब बात करेंगे 3 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं, तो 29 रनों की आने वाले 24 गेंदों में जरूरत होगी. तो 4 ओवर में चाहिए 29. पेनल्टी दी गई है 2 रनों की, वो माइनस किए गए. तो चलिए यहां से अब खेल शुरू होगा. गेंदबाज तैयार. शॉर्ट पिच लाइन की बॉल थी. बैक टू द बॉलर खेला था. रन आउट का ये चांस बिल्कुल बन सकता था अगर हिट करते तो, लेकिन खिलाड़ी रहे सुरक्षित क्रीज के अंदर. स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं बल्लेबाज सुभाष मात्रे और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज बंटी मात्रे को आप देख सकते हैं. 2 महत्वपूर्ण बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं और ये सेकंड पावर प्ले चलता हुआ गेंदबाज विनय गावन की ओर से. लो स्कोर का मैच जरूर है, इतनी आसानी से हिम्मत नहीं हार पाएगी श्री गणेश 11 वल्लभ टीम. ये लीजिए पूरी तरीके से जड़ में डालने का प्रयास किया था. बल्ले का
शायद अंदरूनी किनारा लगा और वो गेंद बेल्स पर लगी और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। ये लगता हुआ तीसरा करारा झटका, ये वापसी का रास्ता है ना, खतरनाक है जय गणेश वल्लभ टीम का और संभल कर अब खेलना पड़ेगा क्योंकि 3 विकेटें सस्ते में लौटी है जय अंबिका नागझरी टीम के। प्यार करे सब साई से, साई सबसे प्यार करे सब साई से, साई सबसे प्यार करे। Everybody loves साई, साई loves everybody, everybody loves साई, साई loves। तो 3 विकेट के नुकसान के ऊपर रन संख्या 3 बनी है स्कोर कार्ड के ऊपर और ऐसे हालातों में बात करेंगे तो महत्वपूर्ण निर्णायक रोल के ऊपर अब थोड़ी सी दबाव वाली स्थिति नजर आती हुई। नए बल्लेबाज मैदान के अंदर कुणाल मात्रे मिडिल ऑर्डर यानी कि 5वें नंबर के सबसे घातक बल्लेबाज खेलने के लिए तैयार। तेज रफ्तार से गेंद डाली थी, सीधा अंदर की तरफ आई और मिडल स्टंप पर पाए गए LBW। विकेट नंबर गिरता हुआ ये टोटल चौथा करारा झटका। ग्रेट कमबैक बाय द श्री गणेश 11 वल्लभ टीम। धन्यवाद। बिल्कुल यहां पर देख सकते हैं 4 विकेटें मैदान से बाहर लौट चुकी है। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए निश्चित तौर पर आप देख सकते हैं तो भारत शेठ मात्रे आमदार चषक के यशस्वी आयोजक रायगढ़ टाने की पहली टूर्नामेंट अगर देखेंगे तो जिनके माध्यम से पूरी तरीके से खेली जाती है नागझरी के मैदान में। बल्ले का लगा है बाहरी किनारा, ये गलती कर बैठे, ये विकेट जाता तो 5वां विकेट मैदान से बाहर लौट सकता था लेकिन किस्मत का साथ मिला और गेंद जाती हुई सीधा लॉन्ग स्टॉप की तरफ, सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री बाय द बैट्समैन भारत शेठ मात्रे एंड टीम नागझरी। धन्यवाद डीजे। दबाव लगातार दबाव बनाया जा रहा था लेकिन ऐसे हालातों में ये जो कैच छोड़ा है ना वो कैच बहुत ही निर्णायक साबित हो सकता है श्री गणेश 11 वल्लभ टीम को क्योंकि 5वां विकेट मैदान से बाहर लौट सकता था। गेंदबाज तैयार, येलो फुल टॉस बॉल ऑन साइड में अलॉन्ग द कारपेट स्क्वायर की तरफ खेला, एक फील्डर डीप में आते हुए उठाएंगे, दूसरे की कोशिश, थ्रो थोड़ा सा खराब, ये गलती हो रही है श्री गणेश 11 वल्लभ टीम के खिलाड़ियों की ओर से और देखते देखते रन बनाए टोटल मेरे ख्याल से 2 रनों की मदद से जय अंबिका नागझरी 11 टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन और गेंदों के बीच में फासला, टोटल 32 रनों का टारगेट है, 19 गेंदें बची है और 23 रनों की बिल्कुल आवश्यकता इस मुकाबले में। क्या शानदार जीत जान से दोनों टीमें लड़ रही है, भले ही लो स्कोर का ये क्रिकेट है, अंतिम क्षणों तक दोनों टीमें जरूर लड़ेगी। ऑन साइड में फिर से एक बार खेला, इस बार शॉर्ट स्क्वायर लेग 38 सर्कल में फील्डर आकर गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से ओवर नंबर आप देख सकते हैं कंप्लीट होता हुआ दूसरा और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद जय अंबिका नागझरी 11 टीम का स्कोर है 10 रन, 32 का टारगेट है, यानी कि टोटल 34 का था, 2 रन माइनस किए गए क्योंकि वो पेनल्टी मिली थी। अब बनेंगे 18 गेंदे, 22 रनों की आवश्यकता। धन्यवाद डीजे। धन्यवाद डीजे। बिल्कुल सुप्रसिद्ध गोल्डन मैन वल्लभ के यानी कि गणेश पाटिल साहब वल्लभ मैच का आनंद लेते हुए उनसे भी गुजारिश करते आइए मंच पर, क्योंकि गोल्डन मैन रायगढ़ रॉयल गोल्डन ग्रुप के सदस्य भी है। मैच का आनंद लेते हुए गनू पाटिल यानी कि गणेश पाटिल, इनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। 500 से अधिक दर्शक सुबह के सत्र में इस मुकाबले में बिल्कुल जुड़े हुए हैं और ये सुबह का सत्र काफी कमाल का ये रफ एंड टफ का मुकाबला
32 रन अभी भी टोटल बनाने थे, 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 6 विकेटें हाथों में है। अब आने वाले 18 गेंदों में चाहिए 22 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में परिवर्तन, निर्भय दूर वाले छोर से तैयार। 6 छोटी गेंद थी, पड़ने के बाद बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर रिलीज होती हुई। देखिए इन छोटी छोटी गेंदों से है ना वो बचना पड़ेगा, क्योंकि इस तरीके की वाइड गेंदें अगर आप फेंकते जाएंगे तो शायद कहीं ना कहीं जो आपके पास इन्वेस्टमेंट कम है ऑलरेडी, उसमें और भी आपकी तकलीफ होगी, क्योंकि रन कम है आपके पास, गेंदें भी ज्यादा है, तो रनों को बचाना जरूरी होगा। वाइड बॉल के साथ इस ओवर में शुरुआत की है गेंदबाज निर्भय ने, और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल 11 रन। अब 18 गेंदों में चाहिए 21 रनों की आवश्यकता। ये शॉर्ट पिच लाइन की बॉल सीधा फील्डर के हाथों में, बैकफुट पॉइंट में कोई गलती नहीं। अब तो यही चाहती होगी कि किसी भी हालात में विकेट मिलना जरूरी होगा, और ये विकेट गिरता हुआ 5वां। अब 5 विकेट बचे हैं जय अंबिका 11 नागझरी टीम के खेमे में। धन्यवाद डीजे। बिल्कुल आसान तो बनने वाला है भी नहीं, और मेरे ख्याल से बात करेंगे तो बहुत बड़ी मुश्किलें नजर आती हुई इस वक्त जय अंबिका 11 नागझरी टीम के सामने, क्योंकि अब रन और गेंदों के बीच में फासला है। अंतिम गेंदें बची है टोटल 17, और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए कृष्णा मात्रे आते हुए, 9 स्ट्राइक रेट पर बल्लेबाज आप देख सकते हैं जो उनका साथ देते हुए बंटी मात्रे, जो अच्छे खिलाड़ी है, लेकिन मैच में देखिए इतना आसान नहीं है जय अंबिका 11 नागझरी टीम को कि इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बना सके। निर्भय वेरी गुड बॉलिंग, पहले ओवर में 3 रन, और ये इस पारी का तीसरा ओवर। कट किया है गली के रीजन में, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ते हुए जरूर, लेकिन पहुंचने में और रोकने में असमर्थ रहे, और वहां पर मिलती हुई शानदार बाउंड्री। बल्लेबाजी करने वाली टीम जय अंबिका नागझरी, यानी कि आते ही बल्लेबाज कृष्णा मात्रे ने चौका धागा अपने टीम के लिए, और रन संख्या बनती हुई 15 रन। तो इसी 4 रनों की मदद से अब जो समीकरण था थोड़ा सा बदलता हुआ, अब रन और गेंदों के बीच में फासला है। टोटल आने वाली गेंदें मेरे ख्याल से 16, और जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। रनों बॉल ये मैच है, लेकिन चलिए वहां पर फील्डिंग अच्छी करनी भी जरूरी होगी। इस बार उछाल था इस गेंद के ऊपर, और बिल्कुल वहां पर अंपायर का वाइड बॉल का इशारा आता हुआ, वन बाउंस का इशारा भी देती हुई, और वाइड की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रन। पार्थ चषक के दमदार आयोजक खाता पिता ग्रुप के अध्यक्ष यानी कि गोटेभाई पाटिल नावा मैच का आनंद लेते हुए। दोस्तों पार्थ चषक पिछले साल आपने नाइट देखा नावा के सरजमी पर, एक ही बादशाह विजेंद्र भाई पाटिल, जिनके माध्यम से धमाकेदार नाइट टूर्नामेंट दिखी। सब बड़े बड़े दिग्गज नेता मंडली, उनके दोस्त, ऐसा लगता था कि वो क्रिकेट की टूर्नामेंट थी या किसी की शादी थी। लगभग 10 लाख से अधिक खर्चा उस टूर्नामेंट में आपने देखा था। इतनी बड़ी ताकतवर टूर्नामेंट विजेंद्र भाई पाटिल इनके माध्यम से जरूर देखी। तो 16 रन स्कोर कार्ड के ऊपर इसी वाइड की मदद से 15 गेंदों में चाहिए 16 रनों की आवश्यकता। निर्भय पहले ओवर में शानदार गेंदबाजी की थी, लेकिन इस ओवर में थोड़े से महंगे साबित होते हुए। अच्छी गेंद, जानते हैं कि इस बार मुकाबला इनके हाथों में है, इसलिए हल्के हाथों से पुश किया इस गेंद को, लेकिन दूर से फील्डर आएंगे तब तक मौका था 2 रन लेने का, और ये खराब फील्डिंग, इसका फायदा होगा जरूर जय अंबिका नागझरी 11 टीम को। और तब तक बल्लेबाजों ने रन चुरा लिए 3, जहां पर 2 रन होने चाहिए थे, वहां पर 3 रन बटोरे। नाखुश होंगे निर्भय अपने खिलाड़ियों से, और इसी 3 रनों की मदद से स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ टोटल 19 रन। नागझरी टीम थोड़ी सी मुश्किल स्थिति में जरूर थी, लेकिन एक चौके और ये 3 रनों के साथ थोड़ी सी मुकाबले में कमबैक करती हुई अब 14 गेंदें बची है, 13 रनों की आवश्यकता। मुकाबला ना छोड़ा है अभी तक श्री गणेश 11 वल्लभ टीम ने, ना इस मुकाबले को छोड़ा है जय अंबिका 11 नागझरी टीम ने। अंतिम क्षणों तक ये मुकाबला बना रहेगा, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी चल रही है मेरे ख्याल से श्री गणेश 11 वल्लभ टीम के गेंदबाज होगी। फील्डिंग साथ देना होगा, थोड़ी सी बाउंड्रीज गई, विकेट कीपर के पीछे भी इससे पहले गलतियां हुई है, उसमें वो कमबैक करना होगा। शॉट बड़ा जरूर है, लेकिन जाएगी सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में।
कोई जरूरत नहीं थी ये बड़ा शॉट खेलने की, आसानी के साथ एक एक लेकर इस मैच को फिनिश करते, लेकिन लगातार बड़े शॉट खेलने की वजह से अब ये विकेट नंबर जाएगा 6। अब बचे हैं केवल 4 खिलाड़ी जय अंबिका नागझरी टीम के खेमे में। तो बिल्कुल यहां पर देख सकते हैं मुश्किल स्थिति जरूर बनती हुई। अब रन और गेंदों के बीच में फासला, हालांकि गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 13 और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता। क्या मैच चल रहा है यहाँ पर, दोनों टीमें एक दूसरे के ऊपर जरूर वार कर रही है और जो वार किया है अब निर्भय ने वो काफी गहरा होगा, ये चोट काफी गहरी लगेगी। 5 गेंदें समाप्त हो चुकी है, 6 विकेटें मैदान से बाहर लौटी है। आखिरी जो 4 लाइफलाइन बची है ना, उन 4 लाइफलाइन को इन 13 में 13 बनाने पड़ेंगे। निर्भय टीम की ओर से तीसरा, व्यक्तिगत दूसरा, ये शानदार ओवर समाप्त करते होने के कगार पर बिल्कुल नजर आते हुए। पहला ही मैच सोचो ऐसा है तो आने वाले और भी मैचेस कितने तगड़े होंगे ये तो आने वाला समय ही आपको बता पाएगा। तो चलिए निर्भय की अंतिम गेंद, सामने बल्लेबाज होंगे रोशन मात्रे खेलने के लिए तैयार। ये गेंद अच्छी थी, जड़ में डाला था इस गेंद को, डीप कवर की तरफ गेंद जाती हुई 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता था, मना कर दिया वहां पर खिलाड़ी ने। और इसी के साथ देखते देखते ओवर नंबर तीसरा भी हुआ समाप्त और टोटल 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद ड्रिंक्स जाएगा मैदान में। तब तक रन संख्या बनी है 20, आने वाली 12 गेंदें, 12 रनों की आवश्यकता जय अंबिका 11 नागझरी टीम को, लेकिन 4 विकेटें बची है उनके खेमे में। कैसा होगा मुकाबला ये ड्रिंक्स के बाद पता चलेगा। धन्यवाद डीजे। बिल्कुल आने वाली 12 गेंदें, 12 रनों की आवश्यकता। आए हो निभाने को जब किरदार इस जमी पर, तो कुछ ऐसा कर दिखा मेरे दोस्त की जमाना तुम्हारी मिसाल देखे। अब यहां पर देखेंगे जो कारनामा करना है वो पहले गेंदबाजों ने कर दिखाया। अब तीसरे गेंदबाज यानी कि टीम की ओर से 4थे नंबर की गेंदबाजी की कमान संभालने के लिए शुभम पाटिल आएंगे श्री गणेश 11 वल्लभ टीम की ओर से। क्या दोस्त सेनापति ने शानदार गेंदबाजी की है। आने वाली जो 12 गेंदें हैं वो कमजोर है या अच्छी है, आने वाला समय ही तय कर पाएगा। लेकिन इसके लिए बल्लेबाज भी टॉप ऑर्डर के आउट हो चुके हैं, तो शायद मुकाबला 50-50 बैलेंस कहेंगे तो भी बेहतर होगा। चलिए फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। सुबह के सत्र में पहला मुकाबला, कई 2 रनों की पेनल्टी, थोड़ी मुश्किल स्थिति ना बने जाए ये श्री गणेश 11 वल्लभ टीम को। तो राइट आर्म ओवर द विकेट से शुभम होंगे तैयार। 12 गेंदों में चाहिए 12 रनों की आवश्यकता। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रोशन। देखिए पहली गेंद बिल्कुल शानदार फेंकी थी, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। एक डॉट बॉल इंपॉर्टेंट है, कंपलसरी चेसिंग और कंपलसरी ड्रेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। और ये देखिए जिस तरीके से अब यह मुकाबले की बात करेंगे तो निश्चित तौर पर एक गेंद के साथ थोड़ा सा दबाव बना लिया है जय अंबिका 11 नागझरी टीम के ऊपर। अब 11 गेंदों में चाहिए 12 रनों की आवश्यकता। जबरदस्त सहारे गेंद आप देख सकते हैं कि जिस तरीके से जब रिलीज करते हैं तो पूरी तरीके से बल्लेबाज को हमेशा तकलीफें देती है इस इनिंग्स में। शॉट बड़ा है, सीधा बल्ले का फेस खोला है, मिड विकेट सीमा रेखा पार। इट्स अ मैक्सिमम 6 रन। धन्यवाद डीजे। विश्वास था जय अंबिका 11 नागझरी टीम को कि रोशन मात्रे जैसे बल्लेबाज मैदान में है तब तक चिंता की बात नहीं है। और इसी 6 के साथ मुकाबले में पूरी तरीके से दमदार कमबैक किया है जय अंबिका 11 नागझरी टीम ने। अब 10 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। ये पल्लू शॉट खेलने की कोशिश की थी, अगर हमारे वाघ होते तो ये सुपला शॉट इन्हें कहते। तो चलिए यहाँ पर पूरी तरीके से डॉट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। 9 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। एक छक्का ना आता तो वल्लभ टीम मजबूत स्थिति में होती, लेकिन फिर भी अब कमबैक करना होगा। जो 6 दिए हैं
कि अंतिम ओवर में कम से कम 5 या 4 रन किसी गेंदबाज को रख सके तो यह मुकाबला और भी रोमांचक मोड़ पर जाएगा। ये भी शॉट मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑफ में फील्डर है, कोई गलती नहीं। 7वां करारा छटका, आएगा खेल में मजा क्योंकि 3 ही विकेट बचे हैं और जीतने के लिए बात करेंगे। अब चाहिए 8 गेंदे 6 रनों की आवश्यकता। हारताय म्हणून खेळ सोडू नका, कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने असेल। डर है तुझे किस बात का, हम तेरे साथी है जानी, फिर काहे सोचे दीवानी। कहीं दीवाना तू कहीं कातिल है खड़ा, जाना मेरा जाना वो मुश्किल है बड़ा। जाएगी बच के ये मेला फिल्म का आपने गाना देखा जो 22 साल पहले रिलीज हुआ था और काफी दर्शकों ने पसंद दी थी, लेकिन उस फिल्म का एक डायलॉग याद होगा रोहित और संकेत कुंडे कि गुज्जर के लिए वो डायलॉग बोला था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने। तभी एक आवाज आई थी गुज्जर के मुंह से कि मेला लगेगा चंदनपुर गांव में, क्या आप 3 विकेटों के लिए ये जाल बिछाया जाएगा। अब जो फील्डिंग करने वाली टीम है श्री गणेश 11 वल्लभ टीम, जो जहां से ये ट्रैप ये जाल बिछा पाएगी इस मुकाबले में। क्या जबरदस्त मुकाबला, एक माटी का दिया जो सारी रात अंधियारे से लड़ता है, तू तो भगवान का दिया है तो फिर किस बात से डरता है। हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, अरे सीख उस समुंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। जबरदस्त डिलीवरी, ये गेंद पड़ने के बाद अंदर की तरफ आई। ये खिलाड़ी कक्ष आप देख सकते हैं जय अंबिका 11 नागजरी टीम का। छक्का आने के बाद थोड़ा सा जोश था, लेकिन जैसे ही विकेट गया थोड़ी सी नाखुशी उनके खेमे में। 7 गेंदे 6 की दूरी, व्हाट अ मैच, एक्सीलेंट मैच, पावरफुल मैच ये सुबह के सत्र में बिटवीन बोथ टीम ओवर द विकेट। ये भी गेंद अच्छी है, कमाल की गेंदबाजी, जोरदार तालियां हो जाए दोस्तों इस गेंदबाज के लिए। पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6 और उसके बाद क्या गेंदबाजी की है। अब 6 गेंदे 6 रनों की जरूरत। दोनच राजे धरतीवर गाजे, दोनच राजे धरतीवर गाजे, इतिहासाच्या पानात नाव त्यांचं साजे, इतिहासाच्या पानात नाव त्यांचं साजे। एक शुभा राजे 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 राजे, एक शुभा राजे 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 राजे, एक वीर शंभू राजे। धन्यवाद डीजे। एक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती आणि स्वराज्याचे रक्षक ठाकले धनी अर्थातच शंभूराजे यांची सुमधुर संगीत तुम्ही डीजे नितिन यांच्या माध्यमातून पाहताय। क्या मैच है, 6 में चाहिए 6। ऐसा लग रहा था ये मुकाबला नागजरी टीम एक तरफा लेकर जाएगी, लेकिन श्री गणेश वल्लभ टीम बता रही है कि हमने भी कच्चे पापड़ नहीं पेले हैं। ये जिंदगी है जनाब, कई रंग दिखाएगी, कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी। जो खामोशी से सह गया वो निखर गया और जो भावना में बह गया वो बहकर गया। क्या मैच है, जबरदस्त। 6 में चाहिए 6, पूरी तरीके से जान डाली है गेंदबाज प्रतीक मात्रे ने। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से कृष्णा खेलने के लिए तैयार। नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है अक्षय। 6 गेंदों में 6 चाहिए थे, थोड़े से लड़खड़ाए, डायरेक्ट हिट अगर होती तो ये मामला बन सकता था। 1 रन पूरा, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 27 रन, 5 गेंदे 5 रनों की आवश्यकता। जिंदगी खेलती भी उसी के साथ है संदेश, जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होकर बिखर गया तो कोई संघर्ष करके निखर गया। संघर्ष कौन करेगा और कौन होगा हताश। तैयार गेंदबाज, ये कट किया है पॉइंट के बीच में से, फील्डर बहुत दूर है कवर के, आते गेंद की तरफ रोके, तब तक अंपायर का इशारा भी आ चुका है मेरे ख्याल से। इट्स अ नो बॉल कॉल और ये 4था रन भी कंप्लीट। तो नो अंपायर कैसा है, स्टेप आउट हुए थे, स्टंप पर पैर लगा था उनका। तो चलिए मैच भी हुई फिनिश 4 रन बटोर के लिए। फील्डिंग भी थोड़ी सी खराब देखने को मिली और मेरे ख्याल से नो बॉल के साथ ये 5 रन। लेकिन कहते कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले के चर्चे होने चाहिए। भले ही जय अंबिका नागजरी टीम जीती होगी लेकिन हार भी इतनी आसानी से नहीं, वो बहुत तगड़ी इस मुकाबले में हार मिली है, बहुत संघर्ष करके वो हार मिली है। जबरदस्त खेल दिखाया टीम श्री गणेश 11 वल्लभ टीम, हार्दिक अभिनंदन। जाइए शेक हैंड कीजिए, एक दूसरे को हस्तांदोलन करें और एक दूसरे को भाईचारा का संदेश दीजिए।
तो रायगढ़ जिले के सुप्रसिद्ध गोल्डन